शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत। आज ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं नावाचा दुरुपयोग करून काही राजकीय नेते मंडळी आपल्या राजकारणाच्या पोटी खोटं इतिहास सांगायचा प्रयत्न करत आहेत। खरं तर इतिहास तज्ञ, इतिहासकार यांचा हा मुळात मुद्दा आहे। ह्यांना खरं इतिहास माहिती आहे, संशोधन करणे हे ह्यांचं काम आहे। पण देशाचा व राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याकरिता भाजपचे नेते नितेश राणे यांनी मागच्या 2-3 भाषणामध्ये सांगितलं, सर्व धर्म समभाव हे काही मूर्ख लोक बोलतात आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम वगैरे कोणी नव्हते। तर नितेश दादा राणे, आपण जर मराठी माध्यमचे इयत्ता 4थी आणि 7वीचं जर पुस्तक जे आता सुद्धा शाळेत उपलब्ध आहे, आपण मराठी शाळेत माध्यमच्या शाळेच्या मुलांसाठी तो उपलब्ध करून देतो। त्याच्यामध्ये जे काही खरं इतिहास आहे, इतिहासचे अभ्यासक सोमनाथ रोडे असतील, साळुंखे असतील, बापू शिंदे असतील, जाधव असतील, ह्यांनी जे पुस्तक लिहिले त्यामध्ये जे कोणी लोक मुस्लिम जे शिवाजी महाराजांसोबत निष्ठावंत होते, इमानदार होते, अशा लोकांचा उल्लेख शिवाजी महाराजांनी इथं केलेला आहे। आणि त्यालाच अनुसरून जे इतिहासक आहेत त्यांनी सुद्धा या पुस्तकमध्ये शिवाजी महाराजांच्या सोबत राहणारे 18 पगड जातीपैकी जे काही मुस्लिम वफादार होते त्यांचाही इथं उल्लेख केलेला आहे। त्याचप्रमाणे 7वीचं जर पुस्तक आपण बघितलं, जे अभ्यासक आहेत डॉक्टर सदानंद मोरे, मोहन रेटे, पांडुरंग बलकवडे, अभिराम दीक्षित, बापू शिंदे, बाळकृष्ण झोपडे, मोगल जाधव यांनी शिवाजी महाराजांसोबत जे वफादार साथी होते त्यांनी पुस्तकमध्ये उल्लेख केलेला आहे। आणि ज्या पद्धतीने आपण हे सगळे गोष्टी खोटे म्हणतात ते ह्याच सरकारच्या जे पाठ्यक्रम आहे त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलंय। मग आपण जे बोलताय ते खरंय का पुस्तकमध्ये जे लिहिलंय ते खोटंय, ही शंका वाटते। मला असं वाटतं आपण हे पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे आणि एक चांगल्या लेखक, चांगला इतिहासकार कडून आपण शिवचरित्र आपण वाचलं पाहिजे। शिवाजी महाराजांचा जे आदर्श घेण्याकरिता आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराज आपण त्यांचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्यावरचे जे लिहिलेले पुस्तक आहेत ते व्यवस्थितपणे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे। ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये कैद होते त्यावेळेस हिरोजी फर्जंद आणि मदारी मैदर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांना कैद केल्यानंतर त्यांना तिथून बाहेर काढणं किती अवघड होतं। मग ह्या दोघांनी तिथं आतमध्ये कमरेमध्ये जाऊन हे स्वतःला शिवाजी महाराजांच्या जागी त्यांना आपल्या स्वतःला ठेवून हिरोजी फर्जंद आणि मदारी मैदर त्यांचे रक्षक म्हणून तिथं ते थांबले आणि शिवाजी महाराजांना जे फळाची जे पालखी होती त्या पालखीमधून त्यांना किल्ल्याच्या बाहेर त्यांना पाठवण्यात आला आणि तिथं त्यांची वाट बघत असलेल्या सैन्याने त्यांना घेऊन ते तिथून निघून गेले। आणि नंतर ह्यांनी पण काहीतरी आपल्या कारण सांगून ते हिरोजी फर्जंद आणि मदारी मैदर हे निघून गेले। आणि मदारी मैदर आपल्या माहितीसाठी मुस्लिम समाजाचे आहेत। त्याच्यानंतर आरमार प्रमुख जे होते हे दौलत खान होते, हे पण इथं आपण याची माहिती घेतली पाहिजे। सिद्दी हिलाल हे सुद्धा एक मुस्लिम होते। तर जर महाराजांना मुस्लिम द्वेष होता, जर महाराज
मुस्लिम विरुद्ध हिंदू असे जर लढत असतील तर त्यांच्या सेनेमध्ये हे मुस्लिम एवढे कसे काय होते आणि तेही प्रमुख होते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांचा एकंदरीत एक अपमान आपण करत आहेत, जे शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास आपण सांगत आहे, हे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करत आहेत. आपण त्यांची माफी मागितली पाहिजे. सर्व शिवप्रेमींची आपण माहिती मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची ही जी संकल्पना केली होती, हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? हिंदुस्थानमध्ये राहणारा सर्व जाती धर्माचा जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र स्वराज्याची त्यांनी संकल्पना केली होती. ह्याचा अर्थ म्हणजे हिंदवी स्वराज्य आहे. त्याच्यामध्ये फक्त हिंदूंच्यासाठी स्वराज्याची निर्मिती करायची होती असं कधीही नव्हतं. जे हिंदुस्थानमध्ये राहणारा मुस्लिम असो, कोळी असो, जे काय असो, धनगर असो, जे काही लोक जे हिंदुस्थानचे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी एक हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहिलेली होती. त्याच्यामध्ये धार्मिक ग्रंथांचं त्यांनी कधी अवमान केले नाहीये, त्यांचं ते सन्मान करायचे. ज्यावेळेस लढाई व्हायची, लढाईच्या दरम्यान जर कुराणच्या जर पवित्र जर पानं त्यांना जर भेटली तर ते पानांना ते तिथून सन्मानपूर्वक आणायचे. आणि मुस्लिम धर्मगुरू असो किंवा मुस्लिम पंथांचा एखादा व्यक्ती असेल त्यांच्याकडे ते सुखरूप त्यांना ते सुतर्प करायचे. आणि आपल्याला अजून एक माहितीसाठी सांगतो, त्यावेळेस जे पाठशाळा होते, मंदिर होते, मस्जिद होते, मदरसे होते, त्यांना देणगी महाराजांच्या कडून देण्यात यायची. आणि त्यावेळेस जे काही सुफी संत परंपरेचे लोक होते, बाबा याकूब असतील, शहाजी शरीफजी सारखे जे सुफी संत या महाराष्ट्रामध्ये आले, त्यांच्यासाठी जे काही जमिनी त्यांनी जे दिलीत, जे वक्फ त्यांनी जे केले जमिनी त्यांच्या ट्रस्टच्या नावावर किंवा त्यांच्या नावावर, त्याचा सुद्धा इतिहास आणि त्याचा सुद्धा रेकॉर्ड आपल्या या उभ्या महाराष्ट्राकडे आहे. आपण त्याची शहानिशा करू शकता इथं. आणि त्यावेळेस ख्रिश्चन बांधव आहेत त्यांच्यासाठी तेवढाही स्वतंत्र होता. त्यांचं धर्माचं पालन करणे, त्यांच्या चर्चमध्ये जाऊन ते प्रार्थना करू शकतात आणि कोणत्याही धर्माच्या विरुद्ध त्यांनी कोणतंही असं वक्तव्य किंवा कोणतेही आपल्या स्वराज्यामध्ये राहणारे जे काही प्रजा होती त्यांचं मन दुखवेल असं कोणतंही त्यांनी काम आणि आता कोणतंही मन दुखवेल असं कृत्य त्यांनी कधीच केलं नव्हतं. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून आमच्या शिवाजी महाराजांची एक ओळख आहे. अफजल खानाला ज्यावेळेस ते भेटीला गेले होते, सिद्दी इब्राहिम त्यांच्या सोबत होता. तर यावरूनच आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आजकालचे जे राजकारणी लोक आहेत, पोलरायझेशन करायचं, हिंदू मुस्लिम कसे घडवायचे, हिंदू मुस्लिमचा द्वेष कसा करायचा आपण, आणि या द्वेषामध्ये आपण जे सरकारमध्ये आहोत, आपण जे अयशस्वी आपण सरकार जे चालवत आहोत, आपण गोरगरिबांना न्याय देत नाहीयेत. लाडकी बहिणींना जे वायदा केला होता निवडणूक नंतर 2100 द्यायचा, आता 1500 रुपये देण्यासाठी पण तेवढं त्यांचं बजेट नाहीये. त्याच्यामध्ये पण त्यांनी भरपूर लाखो महिलांना, माझ्या लाडकी बहिणींना अपात्र केलेत. शेतकरीचं कर्ज माफ हे सरसकट करणार होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये त्याचा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाहीये. रोजगार निर्मिती जी आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होती ते रोजगार निर्मिती नाहीये. महिलांवर, मुलींवर जे अत्याचार वाढलेला आहे ते अजूनपर्यंत आहे तसंच आहे. ह्यांच्याच पक्षातल्या नेत्या खडसेताईंची मुलींसोबत जे गैरवर्तन झाले त्याच्याबद्दल पण त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येऊन ही कबुली दिली आहे की काय पद्धतीने हे सरकार असमर्थ आहे. लोकांचा जे गुन्हेगारी असेल किंवा लोक जे आंदोलन करतात ते लोक कुठेही सुखाने समाधानी नाहीयेत. आणि हेच दिशाभूल करण्याकरिता कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नितेश राणे यांना सांगितले की आपण द्वेष निर्माण करत राहा, मुस्लिम विरोधी वक्तव्य करत राहा, जेणेकरून इथली जनता आपल्याला मूलभूत जे प्रश्न आहेत
रोजगारीचा असेल, शेतकरी आत्महत्या असेल, लाडकी बहीण योजना असेल, असे जे काही विषय जे लोकांच्या मनात आहेत ते कुठेतरी नाही विचारणार ते, आणि आपलं हे सरकार असंच चालत राहील. पण देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे असं शक्य नाहीये. महाराष्ट्रातील जनता सुजग आहेत, शिकलेली आहेत. शिव संभाजी महाराज यांचा इतिहास आम्ही चांगल्या प्रकारे वाचतो. सोशल मीडिया जरी असेल, सोशल मीडियामध्ये जे चुकीचे इतिहास आपले काही नेते मंडळी करत जरी असेल, जेवढं आपण इतिहासाला दाबायचा आणि त्याच्यामध्ये बदल करायचा प्रयत्न करणार, तेवढीच आमच्या मनामध्ये जे इतिहास वाचायचं जे काही प्रेरणा असेल तेवढी जास्त होईल. आम्ही खरा इतिहास वाचू आणि लोकांपर्यंत पण हे खरा इतिहास पोहोचू. मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगेल, आपल्या महाराष्ट्रात भरपूर असे साहित्यकार, लेखक, इतिहासकार गेलेत आहेत, जे मी शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबाई फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, असं प्रचंड जे महापुरुष आहेत त्यांचा इतिहास त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले. आपण ते वाचावं. कोणताही राजकारणी व्यक्ती येऊन आपल्याला तोडायचा प्रयत्न करत असेल, आपल्यामध्ये द्वेष पसरवायचा प्रयत्न करत असेल, त्याला बळी पडू नका. आमचा हे व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, आपण